नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं इमेज न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। महिला आरक्षणावरून देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून विरोधकांना थेट आव्हान देत क्रेडिट घ्यायचं असेल तर घ्या, पण असा स्पष्ट संदेश दिलाय। मोदींच्या या वक्तव्यामुळे विरोधकांसमोर आता मोठा राजकीय पेच निर्माण झालाय। नेमकी प्रकरण काय आहे पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय। दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित केलंय। यावेळी केलेल्या भाषणातून मोदींनी भारताला 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा ध्येय पुन्हा एकदा बोलून दाखवलाय। तसेच त्यांनी भारतात सुरू असलेल्या विविध अत्याधुनिक विकास कामाबाबत माहिती दिली आहे। यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरून मोठा राजकीय डाव टाकल्याचं देखील बोललं जातंय। नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून महिला आरक्षणाची मोठी घोषणा केली आहे। देशातील सर्व विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण लागू करावं असं म्हटलं जातंय। महिलांना सभागृहात प्रतिनिधित्व देण्यासाठी विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, हवं तर क्रेडिट तुम्ही घ्या, अशा शब्दात मोदींनी महिला आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलंय। महिला आरक्षणाबाबत बोलताना नरेंद्र मोदी विरोधकांना उद्देशून म्हणालेत की तुम्ही पुढाकार घ्या आणि महिलांच्या समर्थनाचे पुजारी बना। महिलांसाठी सन्मानासाठी पुढे या। लवकरात लवकर आपल्या माता आणि भगिनींना विधानसभा आणि लोकसभेत 33% प्रतिनिधित्व मिळावं, ही काळाची गरज आहे। मी सगळ्यांना राजकीय पक्षांना पुन्हा आग्रह करतो की महिला आरक्षण लागू करून तुम्ही महिला सन्मान मोहिमेत स्वतःला जोडून घ्या। तुम्हीच महिला आरक्षणाचं यश घ्या, क्रेडिटही तुम्हीच घ्या, पण आमच्या माता भगिनींना हक्क द्या, असं आव्हानही नरेंद्र मोदी यांनी दिले। खरं तर सध्या देशात डिलिमिटेशन विधेयकांची चर्चा सुरू आहे। भारत प्रणित एनडीए कडून सभागृहात डिलिमिटेशन बिल पास करण्याच्या हालचाली सुरू आहे। यासाठी 2/3 मतांची गोळाबेरीज भाजपाकडून सुरू आहे। यापूर्वी हे विधेयक पास करण्याचा भाजपाने प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न फसला आणि भाजप महिला आरक्षणाच्या आडून हे बिल लागू करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधकांकडून केला जातोय। यासाठी विरोधकांकडून या बिलाला विरोध होत आहे का? अशा राजकीय परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात थेट महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत थेट विरोधी पक्षांकडून मदत मागितली आहे। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून तुम्ही एकत्र या, असं आवाहन त्यांनी केलंय। यामुळे आता विरोधकांची देखील गोची झाल्याचं बोललं जाते।